कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये गेली 3 दिवस गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांनी अनेक केंद्रांवर तुफान गर्दी केल्याचं चित्र आज देखील पाहायला मिळत आहे। मी सध्या कोल्हापुरातल्या संभाजीनगर परिसरात आहे आणि या परिसरात असणाऱ्या गॅस एजन्सीच्या दारात आज पहाटेपासून मोठ्या प्रमाणामध्ये गॅस घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली आहे। मात्र गॅस वितरित करत असताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी या परिसरात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर आपल्याला गॅस वेळेत मिळावा यासाठी नागरिकांनी या परिसरात सलग 2 दिवस सकाळी रास्ता रोको आंदोलन केलं होतं। या परिसरात वाहतूक कोंडी मोठी निर्माण झाली होती। त्यामुळं गॅस एजन्सी चे जे अधिकारी आहेत आणि जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी पोलिसांना तैनात केलेला आहे आणि नागरिकांमध्ये कुठलाही वाद होऊ नये, एजन्सीच्या अधिकाऱ्यांमध्ये कुठलाही वाद होऊ नये याची दक्षता पाळण्यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये हे वितरण सुरू आहे। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही कोल्हापूर।